एमबीबीएस करण्यासाठी काय काय ऑप्शन्स असू शकतात हे मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. एखाद्या विद्यार्थ्याने नीटची एक्झाम दिली आहे, नीटचा स्कोर त्याला त्या विद्यार्थ्यांना समजलाय, पुढे जो लवकरच नीटचा रिझल्ट देखील लागेल. रिझल्ट नंतर एमबीबीएस साठी विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय असतं तर महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन्स आहेत, काही विद्यार्थ्यांना ऑल इंडियामध्ये जो ऑप्शन्स अवेलेबल आहेत, काही विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये एमबीबीएस ला ऍडमिशन घेता येतं, असं मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहेत की एखाद्या विद्यार्थ्याचा नीटचा रिझल्ट लागल्यानंतर सर्वात पहिला अवेलेबल असणारा विद्यार्थ्याकडे ऑप्शन कोणता असतो तो म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग. मग ऑल इंडिया काउन्सिलिंग कशा पद्धतीने असू शकते, ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये कोणकोणते कॉलेज पार्टिसिपेट असते, मला एमबीबीएस करायचं आहे, मला एम्स सारखं कॉलेज पाहिजे असेल, मला एफएमसी ला जायचंय किंवा 15% ऑल इंडिया कोट्यामधून जायचंय, मला नीट मध्ये कमी स्कोर आलाय परंतु मला डीम युनिव्हर्सिटी सारख्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो. एक्झॅक्टली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहेत की ऑल इंडिया काउन्सिलिंग कशी असते. मी तुम्हाला बेसिक सर्व आयडिया सांगणार आहे, नंतर जसे फॉर्म चालू होतात त्यावेळेस तुमच्या समोर मी लाईव्ह डेमो देखील घेऊन येणार आहे. व्हायब्रंट मध्ये काउन्सिलिंग साठी ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे, दुसरी देखील आपली ऍडमिशनची बॅच फुल झालेली आहे, तिसऱ्या बॅचची ऍडमिशन आपण चालू केलेली आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही काउन्सिलिंग साठी ऍडमिशन घेतले नसतील लवकरात लवकर घ्या, फोन करू शकता. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे. सर्व काउन्सिलिंग मी जी सांगत आहे ही सर्व काउन्सिलिंग तुमची घर बसल्या ठिकाणी आम्ही करून देतो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी आपल्या ऑफिसचे कॉन्टॅक्ट देतो. टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलमध्ये पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. एक्झॅक्टली बघा, सर्वात आधी नीटचा रिझल्ट ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी विद्यार्थ्यांना काय समजतात तर त्या दिवशी विद्यार्थ्यांना नीटचा स्कोर समजतो आणि या स्कोर सोबत विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक समजतात. काय समजतात त्या दिवशी? ऑल इंडिया रँक समजतात. मग ज्या दिवशी हे ऑल इंडिया रँक समजणार आहेत विद्यार्थ्यांना त्या दिवशी ऑल इंडिया काउन्सिलिंगला लवकरच सुरुवात होते. आता ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये बघा, पहिली गोष्ट काय आहे, ऑल इंडिया काउन्सिलिंग कोण कंडक्ट करतं तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ही ऑल इंडियाची वेबसाईट आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगची. एमसीसी म्हणजे काय, मेडिकल काउन्सिल कमिटी, ही ऑल इंडियाची काउन्सिलिंग कंडक्ट करते मित्रांनो. ऑल इंडिया काउन्सिलिंग कोण कंडक्ट करत असतं तर एमसीसी. ठीक आहे, मग अशा पद्धतीचं हे पोर्टल असतं, लवकरच हे पोर्टल ऑन होईल. हे लास्ट इयरचे प्रोसेस आहे मित्रांनो, लवकरच हे पोर्टल ऑन होईल. इथे एकदा सुरू झालं की आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन वगैरे करता येत असतात. नवीन रजिस्ट्रेशन करून आपल्याला इथे अप्लाय, जसं न्यू रजिस्ट्रेशन 2024 आहे तसंच इथे लवकरच न्यू रजिस्ट्रेशन 2025 येईल आणि काउन्सिलिंगला सुरुवात होईल. आता याच्यामध्ये आपण बघूया, पहिली गोष्ट आपण क्लिअर करूया की ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये कोणकोणते कॉलेज पार्टिसिपेट असतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं त्या विद्यार्थ्यांना एम्स सारख्या कॉलेजला, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेज पूर्ण एम्सच्या सर्व कॉलेजला आपल्याला ऍडमिशन प्रोसेस करता येते. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना जिपमर सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. ही ऍडमिशन प्रोसेस ऑल इंडिया मधूनच होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना काय, एएफएमसी जे की पुण्यामध्ये एकमेव कॉलेज आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर त्यांच्या वेबसाईटला होत असते, काही स्क्रीनिंग टेस्ट असते आणि वेगळी अलॉटमेंट प्रोसेस असते, परंतु रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑल इंडिया प्रोसेस मधूनच जावं लागतं. इथे विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच करावं लागतं. त्याच्यानंतर काय आहे, 15% ऑल इंडिया कोटा, 15% ऑल इंडिया कोटा. मग हे काय आहे तर 15% ऑल इंडिया कोटा म्हणजे काय, सपोज एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 100 जागा असतील तर त्यातल्या 15 जागा या कुठून भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर या ऑल इंडिया प्रोसेस मधून भरणार आहेत. आणि 85 रिमेनिंग जागा कुठून बसणार आहेत तर त्या स्टेट मधून. सपोज महाराष्ट्रातलं एखादं कॉलेज आहे, 100 जागा असतील तर या 15 जागा ऑल इंडियाला दिलेल्या आहेत, ऑल इंडिया कोट्यातून या 15 जागा भरणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रोसेससाठी 85 जागा असणार आहेत. सर मग मी बाहेरच्या राज्यामध्ये कर्नाटक मधल्या एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला मला जायचंय तर काय ऑप्शन आहेत तर कर्नाटक मधल्या एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांच्यासाठी हा 4 नंबरचा ऑप्शन अवेलेबल असतो, दॅट इज 15% ऑल इंडिया कोटा. कुठल्याही राज्यामध्ये गव्हर्नमेंटला अप्लाय करायचं असेल तर एकमेव रजिस्ट्रेशन आहे हे. आता तुम्ही ऐकलं असेल की युपीला ऍडमिशन घेतात काही विद्यार्थी, काही कर्नाटकला ऍडमिशन घेतात प्रायव्हेट कॉलेजला, तर त्याच्यासाठी हे रजिस्ट्रेशन असतं का? बिलकुल नाही. गव्हर्नमेंट साठीच हे रजिस्ट्रेशन आहे. तिथल्या प्रायव्हेट कॉलेजसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्या राज्यांचं खूप उशिरा फॉर्म चालू होतात, ते फॉर्म भरायचे आणि त्या राज्यातील प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही इलिजिबल असतात. गव्हर्नमेंट साठी जायचं असेल तर हा एकच ऑप्शन असतो.
त्याच्यानंतर पाचवं ऑप्शन काय आहे सर, डीम्ड युनिव्हर्सिटी. आता ज्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये कमी स्कोर आलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा नीट मध्ये थोडासा कमी स्कोर आहे आणि त्यांचं बजेट चांगलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डीम युनिव्हर्सिटी असते. एमबीबीएस आणि बीडीएस याच्यासाठी आपल्याला अप्लाय करता येतं, डीम युनिव्हर्सिटीला जाता येतं. म्हणजे थोडक्यामध्ये भारतीय विद्यापीठ आहे, डी वाय पाटील आहे, महाराष्ट्रातल्या कृष्णा कराड आहे, प्रवरा लोणी आहेत, असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ज्यांच्या फी स्ट्रक्चर हे 10 लाखापासून ते 28 लाखापर्यंत आहेत. तर अशा ज्यांचं बजेट चांगलं आहे आणि ज्यांना नीट मध्ये थोडा कमी स्कोर आहे, एमबीबीएसच करायचंय, तर अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न हे डीम कॉलेजमधून पूर्ण होतं मित्रांनो. याच्यासोबतच काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, एएमयू आहे, अशा पद्धतीचं वेगवेगळं बीएचयू आहे, अशा वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, ईएसआयसी आहे. अशा इन्स्टिट्यूटला जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण त्याला सेंट्रल युनिव्हर्सिटी असं म्हणू शकतो आणि त्यांची देखील ऍडमिशन प्रोसेस या ऑल इंडिया कोट्यातूनच होत असते मित्रांनो. अशा पद्धतीनं आता एम्स वगैरे ह्या सर्व इन्स्टिट्यूटच्या 100% सीटची ऍडमिशन प्रोसेस ऑल इंडियातून होणार आहे. एएफएमसीचं पूर्ण ऍडमिशन प्रोसेस ऑल इंडियातून होणार आहे. फक्त गव्हर्नमेंट कॉलेज, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे जेवढे काही कॉलेज आपल्या आणि बाहेरच्या राज्यांचे, त्यांच्या फक्त 15% सीट भरल्या जाणार आहेत या प्रोसेसमधून आणि डीम युनिव्हर्सिटीच्या 100% जागा ऑल इंडिया प्रोसेस मधूनच भरल्या जाणार आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी. अशा पद्धतीने तुम्हाला बेसिक आयडिया क्लिअर झाली की या प्रोसेसमध्ये कोणकोणते कॉलेजेस असतात. या जर तुम्हाला कुठल्याही इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी या प्रोसेसचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. नीटचा रिझल्ट आल्यानंतर आधी सर्वात आधी प्रोसेस हेच चालू होणार आहे, त्याच्यानंतरच स्टेटची काउन्सिलिंग चालू होत असते, कारण की ही प्रोसेस ऑल इंडिया रँक प्रमाणे कंडक्ट होत असते मित्रांनो. थोडक्यामध्ये आता ही तुमची आयडिया क्लिअर झालीच असेल. आता आपण थोडंसं बघूया की कशा पद्धतीने हे असू शकतं. आता मी तुम्हाला हा सिनेरिओ दाखवला मित्रांनो, थोडासा लास्ट इयरचा सिनेरिओ आहे. ठीक आहे, लास्ट इयरचा सिनेरिओ आहे. आता गेल्या वर्षी तो अनेक पेपरमध्ये गडबड घोटाळे होते, त्याच्यामुळे काय झालं होतं तर उशिरा रजिस्ट्रेशन चालू होते. आता इथे तुम्ही बघा, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग प्रोसेस फॉर नीट यूजी एमबीबीएस बीडीएस नर्सिंग 2024. आता बघा मी सांगितल्याप्रमाणे कोणकोणते कॉलेज असतात त्याच्यामध्ये, 15% ऑल इंडिया कोटा ऑलरेडी सांगितलेलं आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी असतात त्याच्यामध्ये, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, एम्सचे सर्व इन्स्टिट्यूट आहेत, जिपमर आहे, जिपमरच्या 2च सेंटर्स आहेत, पॉंडिचेरी आणि करायकल. अशा पद्धतीनं ह्या सर्व यांची काउन्सिलिंग ही ऑल इंडियातून होते. मग या ज्यांना करायचं त्यांचं हे रजिस्ट्रेशन असतं. अशा पद्धतीने तुम्हाला राऊंड 1चा टाइम टेबल येतो, ज्या टाइम टेबल मध्ये आपल्याला काय काय गोष्टी असतात मित्रांनो. तर इथे आपल्याला पहिल्यांदा असं सांगितलं त्यांनी, रजिस्ट्रेशन करावं लागतं, पेमेंट करावं लागतं, मग चॉईस फिलिंग असते, मग सीट अलॉटमेंट आणि रिझल्ट लागून ऍडमिशन होणार तुमचं. हे अशा पद्धतीने फ्लो असतो. आता गेल्या वर्षी काय होतं तर खूप उशिरा रिझल्ट लागला, बऱ्याचशा गोष्टी रिनीट होईल का नाही, अनेक गोष्टी हायकोर्टमध्ये पेंडिंग होत्या. 14 ऑगस्टला पहिला फॉर्म चालू होता, राऊंड चालू झाला. यावर्षी एवढा उशीर अजिबात होणार नाही, लवकरच रिझल्ट लागेल आणि 8 ते 10 दिवसामध्ये या प्रोसेसला चालू होतं. आधी काय असतं, रजिस्ट्रेशन आणि पेमेंट याच्यासाठी किती दिले बघा, 14 ते 20 तारखेपर्यंत 5 ते 6 दिवस दिलेत. त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, पेमेंट करावं लागतं. त्याच्यानंतर काय आहे, चॉईस फिलिंग पण त्याच दरम्यान करावं लागते, 16 ते 20. म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर 2 दिवसापासून लगेच चॉईस फिलिंग पण करता येते आणि त्याचा रिझल्ट लगेच लागतो. 23 तारखेला रिझल्ट होता आणि ऍडमिशन घेण्यासाठी 24 ते 29 5 ते 6 दिवस दिलेले असतील. म्हणजे साधारणतः 10-12 दिवस हा राऊंड चालतो. हा राऊंड झाल्यासच महाराष्ट्राची प्रोसेस चालू होत असते. ह्या डेटकडे जाऊ नका, फक्त तुम्ही लक्षात घ्या की साधारणतःपणे कसं असतं. रजिस्ट्रेशनसाठी 5-6 दिवस असतात, त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग पण करता येते, लगेच पुढच्या 2-3 दिवसात रिझल्ट लागतो आणि ऍडमिशन घेण्यासाठी किती वेळ दिलेला आहे, 24 तारखेपासून 29 तारखेपर्यंत, म्हणजे 5 दिवस तुम्हाला देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने हे प्रोसेस चालते. कोणकोणते कॉलेज हे आहेत. मग आता सर हे कशा पद्धतीने असतं, हे रजिस्ट्रेशन म्हणजे काय आणि हे पेमेंट देखील आम्हाला करावं लागतं का, म्हणजे रजिस्ट्रेशन आणि पेमेंट सांगितलंय आणि चॉईस फिलिंग असते, मग ही कशा पद्धतीने असू शकते. तर आता इकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, की आता तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, तर पहिली स्टेप काय असते याच्यामध्ये, पहिली स्टेप आहे तुम्ही लक्षात घ्या की इथे दिलेलं आहे रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि मग हा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागणार आहे. आता रजिस्ट्रेशन म्हणजे काय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना या सर्व कॉलेजला अप्लाय करायचं असेल, एम्सला, जिपमरला, एएफएमसीला, 15% ऑल इंडिया कोटा किंवा डीमला, अशांना अप्लाय करायचं, त्यांना एक रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे बेसिक रजिस्ट्रेशन असतं. हे आम्ही तुम्हाला वायब्रंट मध्ये कम्प्लीट करून देतो. मी जेवढी प्रोसेस सांगत आहे तुमचं सर्व घर बसल्या ठिकाणी होते. आता आमच्या ज्या 2 बॅच फुल झाल्यात त्यांचा सर्व डेटा घ्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. हे तुमचं ऍडमिशन घर बसल्या ठिकाणी होतं. हे रजिस्ट्रेशनचे फॉर्म वगैरे आम्ही सर्व बेसिक सर्व भरून देतो. त्याच्यामध्ये तिथं असतं की आय वॉन्ट टू अप्लाय फॉर, मग कशाला अप्लाय करायचंय, तुम्हाला एम्सला पाहिजे का, येस करायचं. मग तुम्हाला सर मला जिपमर सुद्धा पाहायचं आहे, ट्राय करायचंय. सर मला 15% ऑल इंडिया कोटाला पण ट्राय करायचं आहे. सर मला एएफएमसी सुद्धा ट्राय करायचं आहे. तर हे सर्व तुम्ही करू शकतात. म्हणजे ह्याला एकेकाला सिलेक्ट करायचं
तुमचं मग हे या सर्वांसाठी तुम्ही एलिजिबल होतात ऑल इंडिया कोटाला. म्हणजे हे झालं रजिस्ट्रेशन. हे रजिस्ट्रेशन पेमेंट पण करावं लागतं तुम्हाला. म्हणजे हे पेमेंट कशासाठी असतं, तर तुम्हाला जर त्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर एमसीसी मेडिकल काउन्सिल कमिटी त्या रजिस्ट्रेशनचं पेमेंट फीस ठरवत असतं. ते तुम्हाला पेमेंट करावं लागतं आणि मगच तुम्हाला चॉईस फिलिंग करता येत असते. मग आता ह्या पद्धतीने आधी रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये बेसिक डिटेल्स असतात. मग कुठल्या कोर्सला तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते इथे आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. त्याच्यानंतर पुढची स्टेप येते दॅट इज पेमेंट. मग आता सर हे पेमेंट किती असतं कशा पद्धतीने असतं, तर एक्झॅक्टली समजून घ्या की आता पेमेंट कसं असतं हे देखील मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मग आता इथे बघू शकता तुम्ही की पेमेंट कशा पद्धतीने असतं ते. ओके. आता बघा, एखाद्या विद्यार्थ्याला जर अप्लाय करायचं असेल, आता याच्यामध्ये तुम्हाला तिथे दिसत असेल. ठीक आहे. आता तुम्हाला जर कॅटेगरीनुसार 15% ऑल इंडिया कोटा, त्याच्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एम्स, जिपमर, एएफएमसी अशा इन्स्टिट्यूटला अप्लाय, म्हणजे गव्हर्नमेंटच्या सर्व इन्स्टिट्यूटला जर अप्लाय करायचं असेल आणि त्या विद्यार्थ्याची जर कॅटेगरी ही ओपन ईडब्ल्यूएस असेल, ओपन ईडब्ल्यूएस, तर त्यांना काय आहे फीस 1000 रुपये फीस असते. 1000 रुपये फीस. ठीक आहे. आणि डिपॉझिट किती असतं, 10,000 डिपॉझिट असतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओपन म्हणजे अनरिझर्व्ड आहे, जनरल कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस चे जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना जर कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट्सला, एम्सला अप्लाय करायचंय, जिपमरला अप्लाय करायचं असेल, एएफएमसी ला अप्लाय करायचं असेल, 15% ऑल इंडिया कोटाला जर अप्लाय करायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना, ह्याच्यामध्ये डीम लिहिलं नाहीये मी, तर अशा विद्यार्थ्यांना पेमेंट किती करावं लागतं, 11,000चं पेमेंट करावं लागतं. याच्यातले 10,000 हे काय डिपॉझिट आहे, सिक्युरिटी डिपॉझिट आहे. हे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर तिसऱ्या राऊंड नंतर तुम्हाला वापस मिळतात 10,000. आणि याच्यातलं 1,000 रुपये काय असते, प्रोसेसिंग फीस असते. ठीक आहे. हे कोणासाठी आहे, ओपन आणि ईडब्ल्यूएस ज्यांची कॅटेगरी आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी आहे, एससी, एसटी, ओबीसी आणि पीडब्ल्यूडी जे विद्यार्थी आहेत अपंग क्षेत्रातले, अशा विद्यार्थ्यांसाठी बघा 1,000 रुपये, 500 रुपये आणि साधारणतः इथं दिसत असेल 500 रुपीज आणि 5,000 रुपये डिपॉझिट असतं. म्हणजे काय आहे, टोटल 5,500 रुपयाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. याच्यातलं 5,000 तुमचं डिपॉझिट आहे, 5,000 तुम्हाला वापस मिळणार आहेत आणि 500 रुपये प्रोसेसिंग फीस आहे. हे पेमेंट केल्यानंतरच तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन्स देता येतात. हे कशासाठी आहे, जर तुम्हाला एम्स, जिपमर, एएफएमसी आणि 15% ऑल इंडिया कोटाला जर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला एवढं पेमेंट करावं लागतं. ओबीसी म्हणजे आता जे विद्यार्थी NT1, NT2 मध्ये येतात स्टेटमध्ये, तसे सगळे सेंट्रलला ओबीसी मध्ये येतात. अशा विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडीला 5,500 आणि ओपन ईडब्ल्यूएस ला 11,000. त्यातलं 10,000 डिपॉझिट, 5,000 डिपॉझिट, फक्त 1,000 आणि 500 रुपये तुम्हाला प्रोसेसिंग फीस असते. ह्याच्यातून हे पेमेंट केलं की तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन टाकता येतात. हे तुम्हाला डिपॉझिट देखील वापस मिळतात. पुढचे काही नियम आहेत की त्या नियम मध्ये तुमचा नंबर लागून तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं सेकंड थर्ड राऊंडच्या पुढे, तर ते भेटत नसतं. ते जसं पुढे प्रोसेस येईल त्या दरम्यान मी सांगतो. ठीक आहे. आता हे झालं याच्यामध्ये. सर मला त्या डीमला अप्लाय करायचं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता, तर आता सपोज तुम्हाला डीम कॉलेजला जर अप्लाय करायचं असेल मित्रांनो, तर डीम कॉलेजचं बघा तुम्हाला इथे दिसत आहे, ज्या विद्यार्थ्यांना डीमला अप्लाय करायचं असेल, एमबीबीएस किंवा बीडीएस ला, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे दिसत असेल तर 2 लाख हे तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे. किती आहे, 2 लाख रुपये हे तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे. आणि फीस किती आहे, प्रोसेसिंग फीस आहे 5,000. म्हणजे तुम्हाला टोटल 2,05,000चं पेमेंट करावं लागतं. त्यातले हे 2 लाख तुमचे रिफंडेबल आहेत, वापस मिळतील. 5,000 भेटत नसतात. हे त्यांची प्रोसेसिंग फीस आहे जर डीम युनिव्हर्सिटीला. आणि तुम्ही एवढं जर पेमेंट केलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट म्हणजे एएफएमसी, पुन्हा एम्स, जिपमर ह्या पण इन्स्टिट्यूटला अप्लाय करता येत असतं. ज्या विद्यार्थ्यांना डीमला अप्लाय करायचंय हे त्यांनी तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं इंटरनेट बँकिंगनच पेमेंट होतं. पालकांनी त्यांच्या अकाउंटूनच पेमेंट करायचं आहे, त्याच्यानुसार त्यांना ते रिफंड होत असतं. अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला एवढं पेमेंट केल्यानंतर तुम्ही डीम कॉलेजला इलिजिबल झालात ऑप्शन टाकण्यासाठी. त्याच्यानंतर कॉलेजचे ऑप्शन्स टाकावे लागतात आणि मग तुम्हाला कॉलेज मिळत असतं. म्हणजे त्याच्यासाठी थोडक्यामध्ये कसं आहे, पुन्हा आपण इथे बघू शकतो की साधारणतः काय आहे की आता आपण काय काय केलं मित्रांनो, आपण ऑनलाईन मेडिकल काउन्सिलिंग साठी साधारणतः एमसीसी कंडक्ट करतं. मग आपण आता रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे बेसिक सर्व माहिती भरली, त्याच्यामध्ये काउन्सिलिंग कुठला अप्लाय करायचं ते इन्स्टिट्यूटला सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर पेमेंट देखील केलं. मी पेमेंट देखील तुम्हाला सांगितलं. हे झालं पेमेंट. ठीक आहे. सबमिशन ऑफ चॉईस. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, कॉलेजचे चॉईस ऑप्शन टाकायचे आहेत. म्हणजे फ्लो कसा चाललाय, रजिस्ट्रेशन आधी आहे, त्याच्यानंतर काय आहे, पेमेंट करायचं आहे, आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, चॉईस फिलिंग करायची आहे, म्हणजे कॉलेजचे ऑप्शन्स टाकायचे. एकदा चॉईस फिलिंग केली की फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागणार. रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा अशी ऑप्शन्स असतात की पुढच्या राऊंडला जाण्यासाठी काय करायचं काय नाही, हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सर्व गोष्टी आता कॉम्प्लिकेशन मध्ये जायचं नाही. म्हणजे
थोडक्यामध्ये सांगायचं काय आहे, ऑल इंडियामध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला आधी एवढ्या पेमेंटची पण तयारी करावी लागेल. ज्यांना डीम साठी अवघड आहे, डीम साठी ज्यांना तयारी करायची त्यांना 2,05,000चं पेमेंट करावंच लागतं, मगच अप्लाय करता येत असतं. आणि गव्हर्नमेंटसाठी वगैरे पेमेंटचं देखील सांगितलंय. काही विद्यार्थ्याचे फोन येतात, सर एम्सला मला अप्लाय करायचं तर महाराष्ट्राच्या प्रोसेस म्हणून करता येईल? अजिबात नाही. सेंट्रल म्हणजे ऑल इंडिया प्रोसेस फॉलो करावं लागेल. सर बाहेरच्या राज्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला कसं करायचं? तर हीच प्रोसेस आहे, ऑल इंडिया कोटा. बाहेरच्या राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजसाठी वेगळी प्रोसेस असते. नीटचा रिझल्ट आले की सर्वात आधी ही प्रोसेस चालू होणार आहे आणि मगच यांचा एक राऊंडचा रिझल्ट लागला की आपल्या स्टेटची प्रोसेस चालू होत असते. महाराष्ट्राच्या स्टेटची प्रोसेस कशी असते हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक्झॅक्टली ऑल इंडिया प्रोसेस कशी असते, कोणत्या इन्स्टिट्यूट्स असतात, रजिस्ट्रेशन कसं असतं आणि त्याच्यासाठी पेमेंट काय असतं, पेमेंट केल्यानंतर चॉईस फिलिंग केल्यानंतर मग रिझल्ट लागतो. ही प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की ऑल इंडियाचा पहिला राऊंड झाला की मग महाराष्ट्राची काउन्सिलिंग असते, मग महाराष्ट्राची काउन्सिलिंग कशा पद्धतीने असू शकते आणि त्यानंतर आपण अन्य राज्याच्या काउन्सिलिंग बद्दलही चर्चा करणार आहेत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपलं इंस्टाग्राम चॅनलची लिंक दिली आहे, मी आपल्या या सगळ्या पीडीएफ शेअर करत असतो माझ्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला आजच जॉईन करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन घेतलं नसेल त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. ऑल इंडिया प्रोसेस असेल, महाराष्ट्र स्टेट प्रोसेस असेल किंवा बाहेरच्या राज्याची प्रोसेस असेल, सर्व प्रोसेस ही आम्ही एकाच फीस मध्ये करतो. आपलं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे. आजच तुम्ही आपल्या काउन्सिलरला कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचे सर्व डाऊट सॉल्व्ह करू शकतात, ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकतात, कॉलेज आपल्या ऑफिसला व्हिजिट करून ऍडमिशन घेऊ शकतात. तुमच्या सर्व शंकांचा निरसन करण्यासाठी संपूर्ण व्हायब्रंट टीम मित्रांनो तत्पर आहे. करिअर तुमचं, मार्ग दाखवण्याचं काम आमचं आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आजच ऍडमिशन घ्या आणि येणाऱ्या पुढच्या सर्व ऍडमिशन प्रोसेससाठी मित्रांनो निश्चिंत राहा. थँक्यू सो मच.